नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत साऊथ इंडियामधल्या एकदम ब्युटिफुल हिल स्टेशनमध्ये, जिचं नाव आहे मुन्नार. केरळ राज्यातल्या वेस्टर्न घाट्समध्ये वसलेलं हे ठिकाण म्हणजे फुल ऑन ग्रीन पॅराडाईज आहे. जिथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त टी प्लांटेशन्स, धुक्यात हरवलेले डोंगर आणि एकदम फ्रेश थंड हवा. मुन्नारचं नाव पडलंय 3 नद्यांच्या संगमामुळे आणि ब्रिटिश काळात हे त्यांचं फेवरेट समर रिट्रीट होतं. तर चला या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करूया मुन्नारची शांतता, निसर्ग सौंदर्य आणि काही हिडन जेम्स. अतिउत्साही आमचे थकवाल त्याला. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आता फ्लोरा अँड फॉना नॅचरल पार्कला. हे मुन्नारला जायच्या ऑन द वे आहे. आय थिंक इट्स अराउंड 30-40 किलोमीटर्स अवे फ्रॉम मुन्नार. आणि ॲक्च्युली काल डे 1 संपला LAPमध्ये आणि माझी वाट लागली होती सर्दी आणि तापाने. सो 2-3 लोकेशन्स मी मिस केले शूट करायचे. आता थोडंसं बरं वाटतंय गोळी घेतल्यानंतर. दिस इज लाईक अ टिप फॉर एव्हरीवन जे पण बाहेरून येत आहेत आणि डायरेक्ट हॉलिडेला जात आहे इंडियामध्ये, तर ह्याचा खूप फरक पडतो कारण टेम्परेचर चेंज होतो, वेदर चेंज होतो. तर मेक शुअर की तुम्ही थोडंसं ॲडॅप्ट व्हा, नाहीतर अशी वाट लागते. बट एनिवे, आय एम रिकवरिंग नाव. नाही, हे इमो आहे, इमो. हां, मैक्स में इसको 3 वीट है. इसके एक अट्रैक्शन होता है, इसका हाइट कम होता है. ओके. और इसका मिल्क एकदम क्वालिटी वाला मिल्क देता है. एक्चुअली कैटेगरी मिल्क है, फैट ज़्यादा इसके मिल्क में, और ओमेगा 3 फैटी एसिड भी ज़्यादा होती है. कप मिलेगा कप दूध हाँ नहीं बच्चा. चाइल्ड नहीं मिलता.
सो ही आहे आपली रूम फॉर नेक्स्ट 2 nights. Some tired face. किती दिवस आपण 2 दिवस नाही इथे. सकाळी इथून व्ह्यू खूप सुंदर दिसणार आहे. वगैरे माझं आता ही बाल्टीत भरलेलं आहे पाणी. होता टाकू त्याच्यातच? हां मग गरम. आमच्या पप्पांचा हा देसी जुगाड. वेन गीझर इज टेकिंग टू लॉंग टू हीट. बघ जरा हात लावून बघ गरम पाणी. नमस्कार मित्रांनो, एक नवीन सकाळ आणि आपण आहोत आता मुन्नारच्या हॉटेलमध्ये आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आता एका व्ह्यू पॉईंटला जे आपल्या हॉटेलपासून खूप जवळ आहे आणि हे मुन्नारपासून 7 किलोमीटर्स आहे अप्रॉक्सिमेटली. सो इथे म्हणजे खूप असे टी प्लांटेशन्स आहेत आणि जस्ट डोंगराच्या बाजूला आहे. सो खूप छान असा व्ह्यू येतो आणि इथे तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफी पण करू शकता. ते 500 चार्ज करतात फोटोग्राफीसाठी. आणि लाईक प्रॉपर ट्रेडिशनल आहे बघा, इथे काढतायत प्रॉपर ट्रेडिशनल फोटोग्राफी करतात. आणि ह्याची एंट्री फी 50 रुपीज आहे, विच आय थिंक इज वर्थ. हे बघा, नुसते चहाचे मळे. त्या चहाच्या मळ्यांमध्ये थोडीशी प्रोफेशनल फोटोग्राफी करून आणि ड्रोन शॉट घेऊन आपण आता निघालो आहोत पुढच्या डेस्टिनेशनला, जे आहे टी म्युझियम. सो लेट्स गो. कडू 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 लागतोय. मला काय वाटलं गोड आहे. चांगलं आहे पण मला डायबिटीज डायबिटीजचं चांगलं आहे.
इसका साइंटिफिक नेम बोटानिकल नेम कैमेलिया, कैमेलिया फैमिली। कैमेलिया बोलो तो फ्लावर होता है, ये चाय का पौधा नहीं, चाय का पेड़ होता है। कैमेलिया फैमिली टी फ्लावर भी होता है, टी सीड्स भी होता है। चाय का प्लांट एक ही अलग अलग प्रकार। फर्स्ट वाइट टी सुना है, वाइट टी 1 किलो 20,000। उसके बाद में ग्रीन टी, उसके बाद में इंग्लिश ब्लैक टी में 2 प्रकार, इंग्लिश ब्रेकफास्ट टी, उसके बाद में ब्लैक टी पाउडर। बगीचा एक ही, तोड़ने में अलग, प्रोसेसिंग तैयार अलग। ये वाला वाइट टी एक ही दिन में, एक ही दिवस में होता है। एक नाइट रात्रि होता है, सुबह सकाळी 6 वाजता, सुबह 6 बजे होता है। पत्ती का तोड़ेगा नेचुरल डाइट सनलाइट में 1 किलो 20,000 डायरेक्टली भी खा सकता है। 20,000? हाँ, हार्ट के लिए, ब्लड सर्कुलेशन, कैंसर, स्किन एलर्जी पूरा तबीयत के लिए अच्छे हैं। हफ्ते में 2 बार पी सकता है। सेकेंड वाला ग्रीन टी, दोनों मिला तो ग्रीन टी। ग्रीन टी के लिए स्टीमिंग, रोलिंग, ड्राई। अपन पीने में कड़ू लगता है, कड़ूमध्ये ब्लड प्रेशर, शुगर, वेट लॉस। ग्रीन टी, वाइट टी पीने में ना कुछ भी खाने के बाद ग्रीन टी यूज़ करना। एम्प्टी स्टमक पर तो एसिडिटी होता है। उसके बाद में ना इंग्लिश ब्रेकफास्ट टी, ऑर्थोडॉक्स, ये मशीन 1 बर्ड 2 लीव, दोनों मिलाए तो इंग्लिश ब्रेकफास्ट टी। पहले पानी, थोड़ा पानी उबालो, दूध अलग अलग उबाल गया, बबुल होता है, तब उबाल के स्टोव बंद करना। फिर दूसरा कप के अंदर नहीं तो बाउल के अंदर चाय का पत्ती डाल के ऊपर से गर्म पानी डालो, लग दे 3-4 मिनट में ना उसमें कलर होता है। फिर से उबालना, दूध के अंदर मिक्सिंग करा, चाय का ओरिजिनल टेस्ट इधर लगता है। वो ढाबा वाला कैसा दूध, चक्कर, चाय पाउडर, इलायची, मसाला वगैरह पूरा डाल के ज़बरदस्ती उबालता है, गलत में तो वैसा उबाला तो ओनली चक्कर का टेस्ट, नहीं तो दूध का टेस्ट, इलायची डाला तो इलायची का टेस्ट, चाय का बिल्कुल नहीं आता है। पानी अलग, दूध अलग। गैस बंद करना, आपका इलायची, अदरक, मसाला वगैरह जाए तो दूध का अंदर डाल के उबालना। गैस बंद करके पानी के अंदर चाय का पत्ती डाल के ढक दे, 3-4 मिनट पे अपने आप कलर होता है। फिर से उबालना, दूध के अंदर मिक्सिंग करा, चाय का ओरिजिनल टेस्ट इधर लगता 20 मिनट। ओके, व्हाट्स योर नेम? आपका नाम? मुरुगन। मुरुगन। सी यू, थैंक यू। टी प्लांटेशनमधून निघाल्यावर आपण मस्त एक छोटासा क्विक स्टॉप घेतला या फ्लॉवर गार्डनमध्ये, विच इज लोकेटेड जस्ट ऑन द वे टू मट्टुपट्टी फ्रॉम मुन्नार. बट इथे आणखी खूप सारे फ्लॉवर गार्डन्स आहेत, सो तुम्ही कुठलं पण पिक करू शकता. आपण ऑन द वे एलिफंट पार्कला थांबलो आहोत. वेल, आम्ही आत नाही जाते कारण आम्ही ऑलरेडी एकदा राईड केली होती, एस्पेशली या दोघांनी. सो जस्ट टेकिंग अ क्विक ग्लिम्प्स ऑफ आवर जायंट फ्रेंड. आता आपण आलो आहोत मधुपेट्टी डॅमला आणि वेदर ॲक्च्युली चेंज होतो आहे असं वाटतं आहे. थोडंसं क्लाउडी झालेलं आहे. बया, द व्यू इज सुपर गुड. हे काल आयुर्वेदिक सेल्समनने वॉकिंग सांगितलेली दिसते. त्याची प्रॅक्टिस होत आहे. अण्णाने वॉकिंग सांगितली आहे.
तर आपण आता चाललो आहोत आपल्या हॉटेलवर, कारण इथे वेदर अचानक चेंज झाला आहे आणि आता इट्स गॉन रेन. सो आपले 1-2 लोकेशन्स मिस होणार आहेत. बट लेट सी इफ वी कॅन कवर इट टुमॉरो. तर भेटूया उद्या सकाळी. तर बघा आपल्याला गुड मॉर्निंग करायला कोण आलं आहे. यांना पप्पांनी आता 2 सॉसचे पॅकेट्स टाकलेत आणि त्यांची मस्त मॉर्निंग त्यामुळे मजेशीर झाली आहे. क्लब महिंद्राचं हे सुंदर असं क्रिसमस डेकोरेशन. तर आपला क्लब महिंद्राचा स्टे आज संपला आहे आणि आपण आता चाललो आहोत कोचीला. सो विल डू सम साईट सीइंग इन कोची टुडे आणि मग बॅक टू मुंबई. तर आपण आता आलो आहोत ब्लॉसम पार्कला, विच इज ऑल्सो नोन ॲज हायडेल पार्क. आणि हे मुन्नार सिटी सेंटरपासून आय थिंक 2 किलोमीटर आहे. सो नक्की विजिट करा. इट्स रिली गुड. आणि एकदम पिक्चरेस्क आहे, म्हणजे तुम्हाला छान फोटोग्राफी पण करता येईल इथे. मे बी यू कॅन स्किप द फ्लॉवर गार्डन फ्रॉम यस्टरडेज व्लॉग. And then we went to this chocolate factory, जिथे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती. बट एक क्विक टिप गाईज, इथे काहीच विकत घेऊ नका कारण हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्ही माझ्या तोंडाची रिॲक्शन बघून समजूच शकता आपण कुठे आहोत. हँडलूम साडी केरला साडी फॅक्टरी. I'll drop the location. सो आपण आता आहोत कोचीमध्ये, फोर्ट कोचीच्या काइंड ऑफ मरीन ड्राईव्हला.
आणि या दिस इज दी एंड ऑफ अवर केरला ट्रिप. खूप थकायला झालं आहे कारण ऑलमोस्ट 4-5 आवर्स ड्राईव्ह करून आलो आहे आम्ही फ्रॉम मुन्नार टू कोची. आपली 11 वाजता रात्री फ्लाईट आहे विच इज इन 2-3 आवर्स. सो भेटूया नेक्स्ट टाईम परत नवीन लोकेशनला मजा करायला. तिथपर्यंत गुड बाय. मस्त रहा, मजा करा.